नमस्कार. एस के गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर सर्व लाडक्या बहिणींना माझ्याकडून सर्वांना नमस्कार. आणि या ठिकाणी पहा, जर तुम्हाला अजूनसुद्धा हप्ता भेटला नसेल, तर सर्वांनी या ठिकाणी कमेंट करायची की हप्ता भेटला नाही. लवकरात लवकर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला हप्ता भेटला का नाही. कारण की इतर मग आपल्याला लगेच व्हिडिओ टाकून सांगता येईल की हप्ता आला का नाही. कारण की महत्त्वाचे अपडेट देण्यासाठी कमेंट करणं खूप गरजेचं आहे की तुमचे पैसे जमा झाले की नाही आणि तुमचा हप्ता कधीपासून या ठिकाणी बंद झालेला आहे. फक्त कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि तुम्हाला या ठिकाणी आपल्या भावाला सपोर्ट करायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की एक लाईक करून घ्या. कारण की मी तुमच्यासाठी असेच अपडेटचे व्हिडिओ टाकत असतो पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिल महिन्याची एकत्रित ₹3,000 लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली पहा. आता महिलांना मे महिन्यासाठी ₹1,500चा हप्ता मिळवायची प्रतीक्षा आहे, ज्याची प्रतिक्रिया लवकर सुरू आणि आगामी काळामध्ये जमा होण्याची शक्यता आहे पहा. लवकरात लवकर सांगा की तुम्हाला पैसे भेटले का नाही. कारण की पहा, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे, तो 21वा हप्ता, मे महिन्याचा हप्ता 10 जूननंतर जमा होण्याची शक्यता आहे पहा. सध्या राज्यभरामध्ये ज्या पात्र महिलांचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते बाकी होते, त्यांना एकत्रित बघा ₹3,000चं वितरण सुरू आहे पहा. समजलं? आणि ज्यांना पण या ठिकाणी मार्चचा हप्ता भेटला नसेल, एप्रिलचा हप्ता भेटला नसेल, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि कुठूनपासूनचे हप्ते तुमचे बंद झाले आणि कोणता हप्ता जमा झाला नाही नक्की चेक करून पहा. कारण की पहा, मार्च आणि एप्रिलचे पैसे ज्या महिलांना मागील मार्च आणि एप्रिलचे पैसे मिळाले नव्हते, त्यांच्या खात्यामध्ये मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यापासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली पहा. मे महिन्याचा 21वा हप्ता शासनाच्या नियमानुसार प्रत्येक महिन्याचा हप्ता पुढील महिन्याच्या सुरुवातीला जमा होतो. त्यानुसार मे महिन्याचा हप्त्याचा जो काही ₹1,500 10 जूननंतर जमा होईल अशी माहिती सूत्राने दिलेली पहा. जर तुमची ई-के-वाय-सी झाली नसेल, तर बघा ई-के-वाय-सी जर तुम्हाला वेळेवर हप्ते मिळत नसतील, तर तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक आणि ई-के-वाय-सी पूर्ण असल्याची आपल्याला खात्री करायची. आपलं आधार कार्ड लिंक आहे का नाही बँकेला, त्यासोबत आपली ई-के-वाय-सी झाली की नाही हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित चेक करायचं आहे. तुम्हाला किती पैसे भेटले हे सुद्धा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पहा. तर पहा, लाडकी बहीण योजनेचा मार्च एप्रिलचे ₹3,000 खात्यात जमा. आता मे महिन्याचे ₹1,500 संभाव्य तारीख या ठिकाणी समोर आली पहा. की लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च एप्रिलचे ₹3,000 खात्यात जमा झाल्यानंतर आता मे महिन्याचा ₹1,500चा हप्ता कधी मिळणार याची चर्चा या ठिकाणी सर्व ठिकाणी चालू आहे पहा. या ठिकाणी जर पाहिलं तर राज्यामधील पात्र महिलांच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे ₹3,000 खात्यामध्ये जमा झाले आहेत. काही महिलांच्या खात्यामध्ये अद्याप लाभ जमा झाला नाही. त्यांचा लाभ बंद झालेला असू शकतो. ई-के-वाय-सी नंतर राज्यामध्ये तब्बल 17 लाख महिलांचा लाभ बंद झाल्याचं समोर आलं आहे. मार्च आणि एप्रिल या महिन्याचे खात्यामध्ये पैसे जमा झाल्यानंतर लाडक्या बहिणींचे मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची उत्कृष्ट जे काही आपल्याला उत्सुकता आहे ती लागलेली पहा. तर या ठिकाणी जर पाहिलं की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जो मे महिन्याचा हप्ता आहे हा जमा झाला का नाही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचा आहे. आणि हा ज्यांचा जमा झाला नसेल त्यांचा कधी जमा होणार, तर पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल या महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. आता मे महिन्याचा हप्ताही लवकर जमा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 10 मे ते 14 मे या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्यांचा ₹1,500चा हप्ता जमा होऊ शकणार आहे पहा. राज्य सरकारकडून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. या दरम्यान प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी हप्ता जमा केला जाईल असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. याबाबतचा जी-आर सुद्धा काढण्यात आला आहे. त्यामुळं 10 जूननंतर लाडक्या बहिणींना मे महिन्याचा ₹1,500चा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे पहा. त्याचप्रकारे ई-के-वाय-सी नंतर आपल्या राज्यामध्ये 1,70,00,000 महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या, तर जवळपास 70 लाख महिला अपात्र ठरल्यात. या सर्व अपात्र लाडक्या बहिणींना यापुढे ₹1,500चा लाभ कायमचा बंद झाला आहे. आणि अपात्र लाडक्या बहिणीमुळे सरकारचे तब्बल ₹10,000 कोटी वाचणार असल्याचं रिपोर्टमधून सांगितलेलं आहे पहा. आता तुम्ही या ठिकाणामधून बाद झाले का? तुम्हाला हप्ता भेटला नाही का? सगळ्या ताईंनी आपल्याला कमेंट करायचं आहे पहा. पुन्हा ई-के-वाय-सी सुरू होणार आहे का? तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना परत ई-के-वाय-सी करता येणार असल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे जिल्हा बाल विकास विभागामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली. पण मधून जे काही सरकारने स्पष्टीकरण दिलेलं आहे, की यामध्ये स्पष्टीकरण असं दिलेलं आहे की सोशल मीडियावर प्रसारमाध्यमामध्ये पसरत असलेल्या अफवा चुकीच्या असल्याचं सरकारने स्पष्ट केलेलं आहे पहा. ई-के-वाय-सीसाठी कोणतीही नवीन मुदत किंवा जिल्हा कार्यालयामध्ये कागदपत्रे जमा करण्याबाबत सरकारचा कोणताही निर्णय नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे पहा. पात्र महिलांच्या खात्यामध्ये योजनेची
टप्प्याटप्प्याने रक्कम केली जात असून महिलांना थेट बँक खात्यामध्ये रक्कम तपासावी असं आवाहन सुद्धा करण्यात आले पहा. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा. ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील त्या संदर्भामध्ये एक मोठी अपडेट मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे पहा.